नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे श्री गणेश कारखाना निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले होते. 31 मे रोजी राजकीय पक्षीय जोडे बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज आयुक्त कार्यालय नाशिक येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्री राधाकृष्ण गमे यांच्याकडे सुपूर्द करत दाखल केला. या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे मान्य सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार, के वाघ शिक्षण संस्थेचे श्री समीर वाघ, प्राध्यापक श्री साळुंके सर, श्री राजेंद्र कोहकडे, प्राध्यापक श्री अजय कुमार ठाकूर, प्राध्यापक श्री रावसाहेब शेंडगे, सचिन देसले आदींसह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. मुळात बंडखोरी नाही, परंतु ज्या मतदारसंघाची निवडणूक आहे, नाशिक शिक्षक मतदारसंघ, शिक्षकांच्या निगडीत हा मतदारसंघ असल्या कारणास्तव व्यक्तिशः माझं असं म्हणणं आहे की इतर राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण या ठिकाणी या उमेदवारीकडे बघितलं पाहिजे. आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सर्व पक्ष मिळून खरं तर ते सोडवले गेले पाहिजे, कारण की शिक्षक हा देश घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून आपण बघतो आणि त्या कारणास्तव या उमेदवारीमध्ये मी अपक्ष फॉर्म भरायचं ठरवलेलं आहे. प्रामुख्याने याच्यात शिक्षक संघटना, शिक्षकांचा आग्रह होता की पक्षविरहित आपण या ठिकाणी उमेदवारी करावी आणि म्हणून मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. देवेंद्र फडणवीस किंवा भाजपमधल्या काही वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा या सगळ्या संदर्भात झाली, कारण अजून महायुतीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झालेला नाही. निश्चित चर्चा अशी काही झालेली नाही, परंतु एक निवडणूक प्रक्रियेचा एक भाग असतो, जी ती गोष्ट त्या वेळेत झालेली योग्य असते आणि म्हणून आज पहिलाच दिवस होता. उमेदवारी जाहीर करून कामाला लागण्यासाठी मी या ठिकाणी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काही फोनवरून किंवा काही संपर्क साधणार आहात आता फडणवीस किंवा इतर नेत्यांशी पाठिंब्या संदर्भात? अर्थात निवडणूक लागली का एक मत महत्त्वाचं असतं आणि एक व्यक्ती महत्त्वाची असते. निवडणुकीचं विजय समीकरण करण्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळे उमेदवार म्हणून मी करणार आहे. मी पर्टिक्युलर भाजपच्या नेत्यांशी कडे पाठिंबा मागणार का, असं माझं प्रश्न नाही. असं विशिष्ट अपक्ष जेव्हाच उमेदवारी करतो तर पक्षाकडे कुठल्या पाठिंबा मागण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. आपण एक विचार धरून एक विशिष्ट उद्देशाने या निवडणुकीकडे उतरलेलं आहे, त्याच्यामुळे तसं काही नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.